बातचीत हमारी कल नहीं हो सकी। आज कांग्रेस के हाईकमान जो है महाराष्ट्र के रमेश चेन्नीथला जी मुंबई में आकर मातोश्री में जाकर उद्धव जी से बात करेंगे, चर्चा होगी, बाद में हम निर्णय करेंगे। लेकिन कल दिन भर हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से बातचीत चल रही थी। जयंत पाटिल साहब जो महाराष्ट्र के प्रेसिडेंट हैं तो और हम बैठे थे और हमारे बहुत सी बातें सॉल्व हो गई। राष्ट्रवादी में और हमारे में अब ज़्यादा सीट शेयरिंग के मामले में कोई ज़्यादा पेच नहीं है। कल हमारी बातचीत लगभग 4 या 5 घंटे तक बातचीत चली, आज भी होगी। उद्धव जी ने कहा कि कल उद्धव ठाकरे जी और अखिलेश यादव जी में बात हो गई फ़ोन पे और अच्छी बात रही अखिलेश जी और उद्धव जी में। उद्धव जी ने कहा कि तोड़ने तक खींचा ना जाए, ये एक सलाह दी उन्होंने गठबंधन के साथियों को। ठीक है, सबके लिए होता है ये सलाह, हमारे लिए भी है और जो हमारे साथी है उनके लिए भी है। उद्धव जी हमारे मार्गदर्शक है, नेता है, पार्टी के चीफ है। बोला जागा वाटपासंदर्भात काँग्रेस आणि शिवसेना युबीटी मध्ये जी बोलणी थांबली होती सुरू होतील का? आज चेन्नीथला येतात उद्धव ठाकरेंना भेट बोलणी पूर्णपणे थांबलीत असं म्हणता येणार नाही। काल दिवसभर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा जो पक्ष आहे प्रमुख, त्यांच्याशी आमची चर्चा काल सुरूच होती। आम्ही काल जयंतराव पाटील आम्ही सगळेच काल चर्चेला बसलो होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्यातले बरेचसे जे काही पेच होते ते सुटत चाललेले आहेत। शेवटी एकत्र बसून गुंता सोडवण्याची एक मानसिकता इच्छा लागते ते आमच्या दोघांमध्ये आहे काँग्रेस आणि आम्ही त्यानुसार अनेक जागांवरचा जो तिढा आहे तो सोडवलेला आहे। अर्थात त्याच्यामध्ये माननीय पवारसाहेब असतील, उद्धव असतील यांचं मार्गदर्शन असतं आणि त्यानुसार बऱ्याचशा गोष्टी दोन पक्षामधल्या आता मोकळ्या झालेल्या आहेत। काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथलाजी हे आता मुंबईला येतील। 11:30 वाजता ते मातोश्रीवरती येतील। माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी त्यांची चर्चा होईल आणि मग बघू पुढे कसं काय ते। आणि ज्या प्रकारे नाना पटोले कुठेतरी आडवणुकीची भूमिका या सगळ्या जागा वाटपात घेतात मी असं म्हटलेलं नाही, तुम्ही माझ्या तोंडी घालायचं नाही। मी व्यक्तिगतरित्या कोणावरही कोणतंही मत प्रदर्शन केलेलं नाही। तेवढी सभ्यता सुसंस्कृतपणा आमच्यामध्ये आहे। प्रत्येक आघाड्या जेव्हा निर्माण होतात तेव्हा जागा वाटपामध्ये असा प्रकारचा कुठेतरी एक अडथळा होतो। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जेव्हा एकत्र होते तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा असे अडथळे होते। काँग्रेस पक्ष खूप मोठा पक्ष, राष्ट्रीय पक्ष किंवा त्याहीपेक्षा मोठा पक्ष आहे। आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत आणि प्रादेशिक पक्षांना त्या त्या राज्यामध्ये राष्ट्रीय पक्षांनी स्थान दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे। मग हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक असेल किंवा इतर राज्यामध्ये केरळ असेल, प्रादेशिक पक्षांच्याच जोरावर सध्या राष्ट्रीय राजकारण सुरू आहे। प्रादेशिक पक्ष जर नसते म्हणजे चंद्रबाबू नायडूंचा पक्ष, नितीश कुमारांचा पक्ष, तर मोदी आज प्रधानमंत्री होऊ शकले नसते। आज इंडिया आघाडीमध्ये सगळ्यात जास्त प्रादेशिक पक्षच आहेत। तुम्ही काल म्हणाला होतात की राहुल गांधी आणि खरगे आमची सगळ्यांशी चर्चा झालेली आहे। सगळ्यांशी चर्चा झाल्यामुळेच आज काँग्रेसकडून दिल्लीच्या हायकमांडकडून महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथलाजी यांना उद्धवजींशी चर्चा करण्यासाठी पाठवण्यात आले। हायकमांड आता चर्चा करणार आपल्या पक्षाशी की बघा ह्याच्यावरती मी आता कोणते भाष्य करणार नाही। मी कधीही कोणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी केलेली नाही। माझी भूमिका ही पक्षाची असते, धोरणात्मक असते आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या परवानगीशिवाय मी कधी काहीही बोलत नाही। नाना पटोले बैठकीत असतील तर चर्चा होणार नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? अशा पद्धतीचं एकूण भूमिका होती, पण आता काय आहे की अशा भूमिका मी किंवा पक्षाकडनं आमच्या कधी मांडल्याचं मला आठवत नाही आणि अशा प्रकारच्या भूमिका कोणी घेत नाही। तसं कोणी तुम्हाला इतर पक्षांकडून सांगितलं असेल तर मला माहीत नाही। साधारणपणे सोमवार मंगळवार पर्यंत तरी जागा वाटप जाहीर होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्यातले जागा वाटप संपलेलं आहे। आमच्यामध्ये फार मतभेद उरलेले नाहीत।
माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब स्वतः लक्ष घालतायत, कारण आमचं हायकमांड मुंबईत आहे. नाही, पण राऊत साहेब असं म्हणतात की श्रीगोंदा ज्यासाठी तुम्ही फार आग्रही आहात ती जागा एनसीपी की शिवसेना युबीटी कोणाकडे असेल? एक लक्षात घ्या की अनेक ठिकाणी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या कार्यकर्त्यांना वाटतं की इथे आम्ही चांगल्या प्रकारे निवडणूक लढू शकतो. काही नवीन जागा अशा असतात तिथे आम्हाला असं वाटतं की आम्ही इथे आमचं भाग्य आजमावू शकतो निवडणुकीत. त्यातल्या श्रीगोंदा एक नक्कीच आहे, पण मला खात्री आहे की माननीय शरद पवार साहेब यातून मार्ग काढतात. आजही साजन पाचपुते आजही शरद पवारांना भेटले. ठीक आहे ना. शरद पवार राहुल जगताप यांच्यासाठी आग्रही आहेत आणि तुमच्या इथून साजन पाचपुते आमच्या पक्षाचे उपनेते आहेत. साजन पाचपुते हे श्रीगोंदा तालुक्यातलं एक महत्त्वाचं राजकारणातलं नाव आहे. साजन पाचपुते असतील किंवा राजेंद्रदादा नागवडे असतील, हे सगळे प्रमुख लोक आहेत तिथे. त्याच्यामुळे आम्ही एकत्र बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. आमच्यामध्ये काय फार टोकाचे वाद अशातला भाग नाही. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आज फायनल होईल, कारण त्यांनी त्याला काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आज फायनल 12:30 वाजता कळेल. रावसाहेब, आणखी एक होतं की मुंबईतल्या काही विद्यमान शिवसेना युबीटीच्या आमदारांना यंदा डच्चू मिळेल असं म्हटलं जातं. मला असं वाटत नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेब जे आहेत हे कालपासून थोडं त्यांच्या आरोग्यविषयक काही तपासण्या झाल्यानंतर कालपासून ते कामाला लागले. नाही, पण परवा जी बैठक पार पडली त्यात अजय चौधरी आणि फातर्पेकर यांना आमंत्रण नव्हतं बैठकीचं. त्यामुळे असं म्हटलं जातं की एकाच दिवशी सगळ्यांना आमंत्रण दिलं जात नाहीत. अजय चौधरी हे पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत. ते विधानसभेतले शिवसेनेचे गटनेते आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. तेव्हा त्यांच्याविषयी अशा प्रकारच्या अफवा जर कोणी पसरवत असेल तर ते चुकीचं आहे. सर, असदुद्दीन ओवैसी ने कल कहा है कि हमने गठबंधन का प्रस्ताव कांग्रेस और एनसीपी को दिया है, महाविकास आघाड़ी कोई जवाब दे क्योंकि बीजेपी को रोकना है. आपका क्या कहना है? नहीं, पार्टी में अगर कोई प्रस्ताव आया होगा तो चर्चा होगी. चलिए, थैंक यू. सर, प्रादेशिक पक्षों को सर सम्मान मिलना चाहिए, राष्ट्रीय पक्ष जो है उस बारे में बताइए. प्रादेशिक जो रीजनल पार्टीज है उनके भरोसे राष्ट्रीय राजनीति चल रही है. अगर रीजनल पार्टीज नहीं होती चंद्रबाबू नायडू जी की और नीतीश कुमार जी की, तो आज तीसरी बार मोदी जी प्रधानमंत्री नहीं बन सकते. और आज इंडिया ब्लॉक का जो एक आंकड़ा है बड़ा 240 तक का, वो तो रीजनल पार्टीज के ताकत पर ही है ना. तो रीजनल पार्टीज का अपना अपना एक महत्व है. आप रीजनल पार्टी को महत्व देना पडेगा. महायुतीची बैठक होती दिल्लीला अमित शहाच्या याच्यामध्ये आणि मुख्यमंत्री 2 दिवसापासून त्या ठिकाणी निवासस्थानी आहेत. 155 जागा भारतीय जनता पार्टी ते तिथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हिरवळीवरच उभे आहेत. तर बसले येताना बघा त्यांच्या पॅन्टला हिरवळ लागलेली असेल. पाठीमागे सफेद पॅन्ट असते, पाठीमागे गवत असणार त्यांच्या, तुम्ही चेक करा. हे पूर्वी त्या काळात हे व्हायचं. आता परत नव्यानं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये नेत्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या विजारीला पाठच्या बाजूला हिरवळ लागलेली असते. 5-5, 6-6 तास ते उभे असतात की मग उभं नाही, मग बसून असतात गवतावर, लॉनवर. मला माहिती आहे दिल्लीतलं राजकारण काय ते. महाराष्ट्राचा स्वाभिमान हे गहाण टाकण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर नेते करत आहेत. दिल्लीच्या दरबारी नागदुऱ्या काढण्याचं काम करत आहेत. धन्यवाद. सर, गिरीश महाजनांवर